कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई आणि उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड सह सत्ताधारी विरोधी नगरसेवक उपस्थित होते। बैठकीत सुरुवातीला कन्यागत महापर्व काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या कोट्यवधींचा निधीचा प्रभावी वापर करून शहरांच्या सौंदर्यीकरणासाठी भव्य विकास आराखड्याला मंजुरी दिली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरिक लोककल्याण अभियानांतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांच्या ब्लूप्रिंटलाही हिरवा कंदील दिला, तर शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्याचे माननीय सुरेश कडाळे साहेब स्मृती मार्ग असे नामांतर करण्यात आला। महत्त्वपूर्ण ठरावही सभेत मंजूर करण्यात आला। शहरातील विविध भागांमध्ये नवीन वीज खांब उभारून सर्व रस्ते प्रकाशमान करणे, चिखलगार वसाहतीतील रस्त्याचे नवीन बांधकाम, माळभाग परिसरातील रस्त्याचे तातडीने दुरुस्ती आणि पॅचवर्क, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध नागरी सुविधा उभारणे, पालखीचे दैनंदिन कामकाजासाठी नवीन वाहन खरेदी तसेच सन 2025 ते 26च्या वार्षिक जमा खर्च अहवालाला मंजुरी एकमताने नगरसेवकांनी दिले। यावेळी सत्ताधारी विरोध नगरसेवकांमधील समझोता एक्सप्रेस प्रभावीपणे धावत असल्याचे आजच्या बैठकीत दिसून आले। या सभेला नगरसेवक रमेश भुजबळे, अक्षय आलासे, वैभव उगळे, जय कडाळे, तानाजी आलासे, शुभम जोंक, दीपक परीट तसेच नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, विमल पोमाजे, अलका पाटील, आयशा बागवान आणि जयश्री पाटील उपस्थित होत्या। अभियंता राजेंद्र गवडी आणि लोकपाल सविता खोत यांनी विविध विकास कामांची तांत्रिक माहिती सभेसमोर मांडली, तर विषय पत्रिकेचे वाचन सभालिपिक अजित दीपंकर आणि नंदकुमार चौधरी यांनी केले। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।